नमस्कार सर्वांना, मी शिल्पा जाधव. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला पटकन होणारा आणि पौष्टिक असा नाश्ता दाखवणार आहे. तर चला मग बघूया. इथे मी एका मिक्सर भांड्यामध्ये अर्धा वाटी रवा घेतला आहे. हा बारीक रवा आहे आणि 1 वाटी बेसन पीठ आहे. हे दोन्ही जिन्नस आपण मिक्सर भांड्यामध्ये टाकून घेऊ. आता याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या मी घातल्या आहेत आणि थोडंसं आलं. आता याच्यात 1 वाटी दही घेतलं आहे. तुम्ही ताकही वापरू शकता. आता याला आपण सगळे जिन्नसला मिक्सरमधून छान एक बारीक पेस्ट काढून घेऊया. इथे बघा, मिक्सरमध्ये मी याची छान पेस्ट करून घेतली आहे. सगळे जिन्नस व्यवस्थित बारीक झाले आहेत. आता याला आपण एका पॉटमध्ये काढून घेऊया आणि याची कन्सिस्टन्सी थोडंसं पातळशी ठेवायची आहे. यात थोडंसं पाणी मी ॲड करते आणि याला आता आपण झाकण ठेवून 10-15-20 मिनटं रेस्ट करायला ठेवूया. इथे बघा, आपलं बॅटर छान घट्टसर झालं. हे छान मुरलं. 15-20 मिनटं ठेवायचं म्हणजे हा अशी कन्सिस्टन्सी येऊन जाते. तर याच्यामध्ये आपण हे साहित्य टाकून घेऊ. 1 बारीक चिरलेला टोमॅटो, किसलेला गाजर, हिरवी कोथिंबीर आणि हा पातीचा कांदा आहे. हे टाकून घेऊ आपण. खूप छान स्वादिष्ट लागतो हा नाश्ता. तुम्ही करून बघा. संडेच्या दिवशी करायला एकदम मस्त आहे. जे पण भाजीपाला तुम्हाला वापरायचा असेल याच्यात पालक पण तुम्ही टाकू शकता. याच्यात खूप छान लागतं. आता यामध्ये हे 2 बटाटे किस करून टाकून घेऊ. खायला एकदम स्वाद लागते हा नाश्ता. आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊ. बघा किती छान रंग आला आहे. थोडे हिंग टाकून घेऊ, थोडी हळद आणि तिखट. याच्यामध्ये ऑलरेडी 2 मिरच्या आपण वापरल्या आहेत. तर तिखट तुम्ही त्यानुसार टाकू शकता. मुलांसाठी करत असाल तर मग कमी तिखट वापरा. थोडं धने पावडर. आता याला छान मिक्स करून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. ते आपण तव्यावरती चिली करून घेऊया. इथे एक मी नॉनस्टिक पॅन तापवून घेतला आहे. त्यावरती थोडं तेल लावून घेऊया आपण. आता हे आपण बॅटर पसरून घेऊया. मोठे छोटे तुम्ही तुमच्या आकाराने याला करू शकता. हे बघा, छान असं पसरून घेऊया. पातळ पसरवायचे म्हणजे खूप छान ते शिजतात पण आणि खायला पण खूप छान लागतात. त्याला झाकण ठेवून वाफेवरच थोडं शिजू द्यायची एक साईड. इथे बघूया, बघा एक साईड कशी व्यवस्थित त्याची. आता यावरती थोडंसं आपण तेल लावून घेऊ. तेल तूप जे काही तुम्हाला लावायचं असेल ते तुम्ही लावू शकता. बघा, पलटी करून घेऊया आणि ह्या साईडला पण थोडं तेल लावून घेऊया. त्याला पण एक साईड छान होऊ द्यायची. इथे बघून घेऊया. बघा, एक साईड किती छान त्याला. बघा, अशी दोन्ही साईड आपण प्रेस करून छान पकवून घ्यायची म्हणजे कच्चं राहणार नाही.
इथे बघा आपला पराठा व्यवस्थित छान शेकला गेला आहे. आता याला काढून बघा किती सुंदर रंग आलाय आणि स्वादला पण तेवढं छान लागणार आहे. आता आपण बाकीचे पण करून घेऊया. आता इथे शिजले की सहजच निघतात ते. आपला पराठा रेडी आहे. आपले मस्त गरमागरम पराठे हे एन्जॉय करायला रेडी आहेत. इथे आपला टेस्टी नाश्ता रेडी आहे. तुम्ही याला दह्यासोबत, चटणीसोबत, सॉससोबत मस्त गरमागरम एन्जॉय करू शकता. तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणखी तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा. स्वस्त राहा आणि मस्त खा. थँक्यू.